फॉर्मिक ऍसिड इज स्ट्रॉंगर दॅन ऍसिटिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HCOOH. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे CH3COOH. कोणतंही ऑर्गॅनिक ऍसिड किंवा कोणतंही कार्बोक्सिलिक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे की नाही हे कधी ठरतं? तर ते ठरतं त्याच्या कॉन्जुगेट बेसच्या स्टॅबिलिटीवरनं. कुठल्याही कार्बोक्सिलिक ऍसिडने H+ आयन दिल्यावर जो पार्ट राहतो म्हणजे त्याचं कॉन्जुगेट बेस हे जर स्टेबल असेल तर ते कॉन्जुगेट बेस ज्या ओरिजिनल कार्बोक्सिलिक ऍसिड पासून बनलेला आहे ते कार्बोक्सिलिक ऍसिड स्ट्रॉंगर ऍसिड असतं. कोणताही आयन कधी स्टेबल असतो? जेव्हा ते जे चार्ज पार्टिकल आहे त्याच्यावरचा चार्ज कमी करणारं कोणीतरी त्याच्यासोबत असतं किंवा चार्ज कमी करणारा इफेक्ट त्याला कोणीतरी देतं, तेव्हा तो आयन स्टेबल असतो. आता फॉर्मेट आयन आणि ऍसिटेट आयन दोघांना कम्पेअर करूया. फॉर्मेट आयन मध्ये HCOO- हा निगेटिव्हली चार्ज आयन आहे. C डबल बॉन्ड O ला हायड्रोजन लागलाय, त्यामुळे त्याचा काहीही इफेक्ट नाहीये. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी पण हायड्रोजनचा फायदा नाही किंवा तो निगेटिव्ह चार्ज वाढवण्यासाठी पण त्याचा फायदा नाही, म्हणजेच काहीच इफेक्ट नाहीये. ह्याला कम्पेअर केलं जर ऍसिटेट आयन बरोबर, तर ऍसिटेट आयन मध्ये C डबल बॉन्ड O ला CH3 लागलाय. ऍसिटेट आयन हा निगेटिव्हली चार्ज, त्याच्यात त्याला C डबल बॉन्ड O ला CH3 सारखा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट देणारा ग्रुप लागलाय. त्यामुळे हा काय करतो, CH3 हा C डबल बॉन्ड O कडे किंवा ह्या आयन कडे जास्तीत जास्त निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करतो. निगेटिव्ह चार्ज डोनेट करतो म्हणजे हा आयन वरचा निगेटिव्ह चार्ज अजून वाढवतो, म्हणजे त्याला लेस स्टेबल करतो. देअरफॉर ऍसिटेट आयन इज लेस स्टेबल दॅन फॉर्मेट आयन. फॉर्मेट आयन मध्ये असा कुठलाही इफेक्ट नाहीये, पण ऍसिटेट आयन मध्ये CH3 ग्रुपचा म्हणजे मिथाइल ग्रुपचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असल्यामुळे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट असल्यामुळे हा जो ऍसिटेट आयन आहे तो अजूनच निगेटिव्ह होतो, त्यामुळे तो लेस स्टेबल होतो. हा लेस स्टेबल असल्यामुळे ऍसिटेट आयन ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड पासून बनलाय म्हणजे ऍसिटिक ऍसिड पासून त्याची ऍसिड स्ट्रेंथ कमी आहे असं आपण म्हणू शकतो. असं का म्हणतो? ऍसिटेट आयन लेस स्टेबल आहे म्हणजे ऍसिटेट आयन फॉर्म व्हायचे चान्सेस कमी आहेत. ऍसिटेट आयन फॉर्म व्हायचे चान्सेस कमी आहेत म्हणजेच काय, ऍसिटिक ऍसिडने H+ आयन द्यायचे चान्सेस कमी आहेत. फॉर्मिक ऍसिडला कम्पेअर केलं तर फॉर्मिक ऍसिडचा जो फॉर्मेट आयन हे कॉन्जुगेट बेस आहे त्याला असा कुठलाच पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट नाहीये. त्यामुळे ऍज कम्पेअर टू ऍसिटेट आयन, फॉर्मेट आयन इज more stable. Therefore, the acid from which the format ion is formed, that is formic acid, is stronger than acetic acid.